म्हणजे त्या लॉरेन्स बिश्नोईने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल तर तुमच्याबरोबर दोस्ती काय कामाची. मी सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. अजून आत्तापर्यंत बोललो नव्हतो कोणापाशी, मी तुमच्यापाशी बोललो. बिश्नोई समाजाचे 4 लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला आणि त्यांना म्हणले आयसा खोक्या. म्हणजे अरे हे खोक्या माझा कार्यक्रम 3 लाखाचा माझा कार्यक्रम लावत असाल तर मी तुमचा लावतो. आम्ही का हा तुमचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही. ह्याच्यात कोण कोण गेले ते मला माहिती आहे ना. करते पकडायचे म्हणलं तर खोक्या माझा 1000 कार्यकर्ता असेल तर 999च्या नंतरचा आहे खोक्या. आणि मधल्या कालावधीत तो माझ्या विरोधात गेलता. त्याच्यावर 2दा 307चे गुन्हे मी दाखल करायला लावले. ते चुकला होता. धनंजय मुंडे बद्दल एखादी आवडणारी गोष्ट काय? आता ते कोणत्या टोकाला चाललेत, मैत्री कशी राहणार मी सांगतो तुम्हाला. आतापर्यंत मी बोललो नाही. बिश्नोई समाज राजस्थान यांनी काही 10-12 पट्टे यांचे मानणारे किंवा यांनी काहीतरी देऊन पाठवलेले मुंबईला उपोषणाला बसवले. बिश्नोई समाजाचे 3-4 लोक विमानाने आणले कुठं मुंबईला आणि त्यांना सांगितलं. आता कोण ते एक खोक्या म्हणून ते पोरगा आहे, त्याचे काय वाईफत आहे, ते वन खात्याच्या जमिनीत राहत होतं. ते भिनटेक्सचे काहीतरी सोनं बिनं इकडे तिकडे घालीत होतं. मुथूट फायनान्सचे दुसऱ्याच्या नावावर पैसे आणले ती उडीत होतं. त्याची 5-4 लाखाची त्याची प्रॉपर्टी नसेल ती खोक्या. ते टी व्हीवर दाखवलेला खोक्या. तो असं म्हणतात की तुमचा कार्यकर्ता. अरे ठीक आहे बाबा, असे लय कार्यकर्ते असतात. तो काय आम्ही काल परवा दिवशी राजकारणात आलो. हे दोघांनी तिथं आणि पुरात ते त्या खोक्याने डुकराची का कशाची ते सापडली त्याच्या घरात. ते काय म्हणतात मांस जे आहे ना तपासणीला पाठवलं. अरे बाबा, पारद्याच्या घरामध्ये का पंचांग सापडायचं का? ते वाघर फागर काहीतरी सापडलं असं. तेच नेलं उचलून ते टी व्हीला दाखवलं आणि ते दाखवलं. त्याच्यावरती ती कोणतं ते माऊली खेडकर म्हणून ते बी वंजारी समाजाचा माणूस आहे. ते माजी सरपंच काय कोणतरी त्या तिंतरवणीचा. आपलं एवढं कोण बघत असतं काय. त्याच्या घरामधल्या बाया माणसाला छेडछाड केली असं ह्याला कळालं. हे ते दोस्त होत. ह्यानी गेलं आणि त्याला ती पायावर हाणलं. ती एक व्हिडिओ हे कुठं कोणीतरी ठेवला होता, केला व्हायरल. ह्या पठ्ठ्यांनी काय केलं म्हणजे हरणाचं स्टेटमेंट काय ते ह्याचे मुंडे परळीचे मुंडे आले माझ्या मतदारसंघ. सुरेश धसला म्हणजे ते हरणाची शिकार बेकार दाखवली. सुरेश धसला हरणाचं मांस गो म्हणजे त्या खोक्याने पुरविलं. आता माझ्यावर एवढी वाईट पाळी आली तर माझ्या आयुष्यामध्ये मला 16 वर्ष तर मी माळकरी राहिलेला माणूस आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार मी हे करतो, पण माझ्या आयुष्यात अजून मी ते हरणा बिरणाच्या इथपर्यंत नाही गेलो. मी स्वतः प्राणीप्रिय पक्षीप्रिय माणूस आहे. तुम्ही माझ्या परिसरामध्ये बघा. हां, आणि असलं मी कधी मला काय माहिती ते त्याच्या घरामध्ये काय सापडलं बाबा. पण असं स्टेटमेंट एकाने इथं करायचं आणि तिकीटं बिकीटं फाडून बिश्नोई समाजाचे लोक आणायचे. बिश्नोई समाजाचे लोक म्हणजे काय करायचं, बिश्नोई समाजामध्ये मला विलन करायचं. आणि मग ते दुसरा बिश्नोई नाही का तो कोणता बिश्नोई, लॉरेन्स बिश्नोई. तो लॉरेन्स बिश्नोई. मग लॉरेन्स बिश्नोई पर्यंत हा ते सलमान खानला नाही का म्हणत इसको खलास कर देंगे. कारण बिश्नोई समाजामध्ये हरिण या प्राण्याला मंदिराचा दर्जा, बरोबर, म्हणजे देवाचा दर्जा. म्हणजे तिथपर्यंत असं नेऊन घालायचं की सुरेश धस हरणाची शिकार करतो. अरे काय मानसिकता तुमच्या. म्हणजे त्या लॉरेन्स बिश्नोईने माझा खून केला पाहिजे इथपर्यंत खालच्या दर्जावर तुम्ही जर जात असाल तर तुमच्याबरोबर दोस्ती काय कामाची. मी सांगणार आहे ना हे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना. अजून आत्तापर्यंत बोललो नव्हतो कोणापाशी, मी तुमच्यापाशी बोललो. बिश्नोई समाजाचे 4 लोक विमानाचे तिकीट काढून आणले मुंबईला
आणि त्यांना म्हणले "ये आयसा खोक्या." म्हणजे अरे हे खोक्यात माझा आणतात तेव्हा कार्यक्रम 3 लाखाचा खोक्या माझा नाही कार्यक्रम तो. लावत असाल तर मी तुमचा लावतो. आम्ही का हा तुमचा कार्यक्रम लावतो म्हणजे जीवनातून उठवण्यापर्यंत गेले ना तुम्ही. ह्याच्यात कोण कोण गेले ते मला माहिती आहे ना. कोण लोक शिरूर बंद करते, 200-250 लोक येते, ढापळाक 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 मोर्चा काढतात. 250 लोकांच्या मोर्चाने काय होणार तिथं? हां, शिरूर बंद. अरे काही झालं की शिरूर बंद, काही झालं की शिरूर बंद. ते शिरूर शहर जे आहे तिथले लोक पळून चालले ना तुमच्या दादागिऱ्या फालतू. अरे म्हणजे काही मैत्री झालं की करण्यासारखं बंद. आणि आता आता मैत्री सारखं ठेवलं नाही तुम्ही काही. तुम्ही बिश्नोई समाजाचे लोक विमानाने बसून आणत असाल आणि तिथं तुमचे लोक त्यांना समजून सांगत असतील की सुरेश धस को आयसा मास पोराता अनवायचा पोराता. अरे इतक्या खालच्या पातळीला त्यालाच एक मुळात मी तुमचा आहे ते मासच एक हात दुसऱ्या वारी खातो बरं का. मी काही शाकाहारी आता नाही, मी मांसाहारीच आहे. पण कोटा बाबा बोकडाचं आणि जास्तीत जास्त Sunday to Sunday. कोंबडीचं. Sunday to संडे टू संडे मिळाला तर मिळालं आणि नाही मिळालं तर नाही मिळालं. आणि त्याचा फारसा इंटरेस्ट नसतो. सोमवार बुधवार गुरुवार तर खात बी नाही, चतुर्थीला खात नाही, एकादशीला खात नाही. मग हे आणि हे म्हणजे ही जी मेंटॅलिटी गेली बरोबर ही कोणाची आणि तिथं माणसं कोणाचे होते मला माहित नाही. की तुमचा कार्यकर्ता होता असं तुम्ही म्हणताय, होता कार्यकर्ता होताना आहे म्हणतो तो मी. कसा होता? अरे बाबा चांगला होता, वाईट कार्यकर्ता होता? म्हणून एक मिनिट ऐका. 3,83,000 मतदानाचा मतदारसंघ आहे हा. हो. हे कार्यकर्ते पकडायचे म्हणलं तर खोक्या माझा 1000 कार्यकर्ता असेल तर 999च्या नंतरचा आहे खोक्या. आणि मधल्या कालावधीत तो माझ्या बी विरोधात गेलता. बरं. त्याच्यावर 2दा 307चे गुन्हे मी दाखल करायला लावले, ते चुकला होता. मी स्वतः गुन्हे दाखल करायला लावले. बर ह्याच्यावर गुन्हे दाखल करा म्हणलं. कारण हे ते डोंगरकेने गावात चुकीचं वागले होते. ते कुठले इंदोरचे काय कुठले पहिलवानले काय ते आणि जमिनीचा वाद होता तिथल्या स्थानिक लोकांचा, येवले कंपनीचा. आमचेच लोक आहेत ते. हे बाजूचे आमचे आणि हे बी बाजूचे आमचे. मी काय कोणाची बाजू घेत नाही. ते सगळे येवले जे आहे एवढे आडनावाचे लोक आहेत. आणि डोंगरकेने गाव जे आहे खोक्यामुळं तुम्ही बॅकफुटवर आलात असं वाटतं? काय बॅकफुट आलं नाही, काही नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.